थँक्यू सो मच पाळक साहेब. सुंदर रीतीने स्तोत्र वाचन आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आपण वचनाकडे वळूया. विशेष करून आपण या दिवसांमध्ये अ, डोंगरावरील प्रवचन, त्यामधील जी धन्यवचनं आहेत, त्यावर आपण विचार करत आहोत, अभ्यास करत आहोत आणि मागच्या आठवडे आपण जे पहिलं धन्यवादाचं वचन होतं, ते आपण बघितलं होतं. ते म्हणजे जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि त्यावर आपण बऱ्याच बाबी ज्या आहेत आपण शिकलेलो आहोत. आज विशेष करून आपण पुढचं जे वचन आहे, मत्तई कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 4, हा पुढचा धन्यवाद आपण आज पाहणार आहोत आणि तो धन्यवाद अशा प्रकारे आहे, जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण या संदर्भाबद्दल विचार करतो, मत्तई कृष्ण वर्तमान अध्याय 5 ते अध्याय 7 या सर्व अध्यायांबद्दल आपण विचार करतो, तर या अध्यायांना डोंगरावरील प्रवचन म्हटलेलं आहे किंवा डोंगरावरील उपदेश म्हटलेलं आहे. का बरं? कारण त्या डोंगरावर बसून किंवा त्या ठिकाणी त्याने हे सर्व उपदेश किंवा हे शिक्षण लोकांना दिलेलं आहे. आणि विशेष करून हे जे शिक्षण आहे आपल्याला माहित आहे, जर आपण वचन 1 आणि 2 जर बघितलं तर तिथं सांगितलं, तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. काय झालेलं आहे इथं आपल्याला या वचनावरून पाहायला भेटतं, की ज्यावेळेस शिष्य त्याच्याजवळ आले, ते बसले, मग तो त्यांना शिकवू लागला. विशेष करून यावरून आपल्याला पहिली बाब शिकायला भेटते, की हा जो भाग आहे, तो खास करून खऱ्या अर्थाने एक विश्वासणारे या नात्याने आपण कशाप्रकारे आपले जीवन जगावं, त्याबद्दल मार्गदर्शन करतो. खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने जर तुम्ही हे डोंगरावरील प्रवचन जर बघितलं, तर त्याची सुरुवात अशा प्रकारे होते, जणू काय ख्रिस्ती जीवनाची सुरुवात काय आहे, त्यानंतर ख्रिस्ती जीवन आपण कसं जगावं आणि ख्रिस्ती जीवनाचा शेवट, सर्व बाब आपल्याला या पूर्ण या संदर्भामध्ये ख्रिस्ताने अगदी सरळ रीतीने स्पष्ट केलेली आहे. आणि आता वचन 4 जे आहे, विशेष करून आपण जे आता वाचलेलं आहे, पुन्हा एक वार मी आपल्या समोर ते वचन वाचत आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. आता अगोदर आपण बघितलं, की जे आत्म्याने दीन ते धन्य. तर आपण त्यामध्ये बऱ्याच बाबी शिकलेलो होतो, की मग या आत्म्याची दीनता म्हणजे काय आहे? जर तुम्ही या दोन्ही वचनांबद्दल विचार केला, तर आत्म्याने दीन आणि जे शोक करीत आहेत, आपल्याला ह्या दोन्ही वचनांमध्ये एकच साम्य वारंवार पाहायला भेटल आणि ते म्हणजे काय? ही वचनं आपल्याला विश्वासणाऱ्याची जी सुरुवात आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करतील, खऱ्या अर्थाने. आणि आपल्याला या वचनांबद्दल आणखी विचार करत असताना, ज्यावेळेस आपण हे वचन पाहतो, की जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. तर नक्कीच यावरून आज आपण जो विषय आपण पाहणार आहोत, तो विषय हाच आहे, तो म्हणजे धन्य शोक. का बरं याला धन्य म्हटलेलं आहे? जर आपण खऱ्या अर्थाने म्हटलं तर शोक करणं ही आनंदाची गोष्ट नाहीये, नाही का? शोकाच्या विरुद्ध जी बाजू आहे ती म्हणजे आनंद. पहा, जर आपण बघितलं तर ख्रिस्ताचं जे शिक्षण होतं, ते जगाच्या अगदी विरुद्ध होतं. कारण जग शिकवतं आनंद करा, त्याच्यामध्येच तुम्हाला धन्यता आहे, नाही का? तीच तुमच्यासाठी आशीर्वादित अशी गोष्ट आहे. सगळ्या गोष्टींचं सुख, सोयी, आनंद, समाधान त्यामध्येच तुम्ही पूर्णपणे तुम्हाला काय होईल बरं? त्यामध्ये तुम्हाला समाधान भेटेल. जगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर शोक काय आहे? शोक जग कधी करतं? ज्यावेळेस त्यांचं प्रियजन कुणीतरी गमावलेलं आहे. त्यावेळेस ते शोक करतात. नक्कीच विश्वासणाऱ्यांना सुद्धा दुःख होतं मानव म्हणून. परंतु खऱ्या अर्थाने जगाबद्दल जर आपण विचार केला, तर जगाच्या दृष्टीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला विचारलं, की बाबा शोक करणं म्हणजे काय आहे? दुःख करणं म्हणजे काय आहे? तर नक्कीच आपल्याला 3 महत्त्वाच्या बाबी तो शिकवेल.
आणि तो म्हणजे काय? तो म्हणेल की पहा, मला एखादी नोकरी लागलेली आहे. ती मला शोकाकडे घेऊन नाही जाणार. ती मला आनंदाकडे घेऊन जाते नाही का. मला आनंद देते, सुख देते. मी जर गाडी घेतली किंवा मला पैसे मिळाले, मला आनंद होतो. परंतु मग याच्या विरुद्ध काय आहे? जर माझ्यापासून माझं प्रियजन किंवा माझी जवळची व्यक्ती जर गमावली गेली, तर मात्र मला शोक होईल. जगातील व्यक्ती अशा प्रकारे शोकाकडे पाहतो. तो म्हणतो शोक ही भयंकर गोष्ट आहे. शोक करणं जगाच्या दृष्टीने ही भयंकर जणू काय जग त्याला नरकाप्रमाणेच पाहतं शोक करणं. आजारपणामध्ये सुद्धा जग शोक करतं. आणि तिसरी बाब म्हणजे जर आर्थिक दारिद्र्य असलं तरी जग शोक करतं. ह्या 3 गोष्टीबद्दल जग म्हणतं, की हां, आम्हाला जर ह्या गोष्टी नाहीत तर आम्ही शोक करू. परंतु पहा या उलट मग सर्व ऐशोआराम, सर्व समृद्धी, सर्व लागणाऱ्या गरजा पुरवल्या जातात. त्यावेळेस मात्र आम्ही शोक नाही करत, तर आम्ही आनंद करतो, उत्साह करतो. आम्हाला वाटेल तसं आम्ही वागतो. जगाचं अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. परंतु पहा या उलट ख्रिस्त म्हणतोय, की जे शोक करीत आहेत ते धन्य. जग म्हणतो शोक करणे ही धन्यता नाहीये. शोक करणं ही धन्यता नाही. पण ख्रिस्त म्हणतो, की शोक करणारे जे आहेत, जे शोक करतात ते धन्य. मग हा कोणत्या प्रकारचा शोक आहे, जो आपल्याला धन्यतेकडे घेऊन जाणारा आहे? काय आजारपणामध्ये मला वेदना भयंकर होत आहेत आणि मी त्या वेदनेने तळमळत असताना मी दुःख करत आहे. काय ते तुम्हाला धन्यताकडे घेऊन जातं का? किंवा माझ्याकडील सगळं सगळं ऐश्वर्य निघून गेलेलं आहे. माझ्याकडे काहीच नाही. अशी ही स्थिती मला धन्यतेकडे घेऊन जाते का? माझ्याकडे आता पैसाच नाही. माझ्याकडे मान-सन्मानच राहिलेला नाही. माझ्याकडे मला मागे अ, सहारा म्हणून, मला मागे आसरा म्हणून काहीच राहिलेलं नाही. काय ही जी स्थिती आहे, ती धन्यतेची स्थिती आहे का? बिलकुलच नाही. मग काय आहे धन्य शोक? तर त्या धन्य शोकाबद्दल आपण विचार करत असताना, विशेष करून पहिली बाब आपण शिकणार आहोत, की जे शोक करीत आहे ते धन्य. मग कशाबद्दल शोक करायला ख्रिस्त बोलत आहे? कोणत्या शोकाबद्दल ख्रिस्त बोलत आहे, जो शोक तुम्हाला धन्यतेकडे घेऊन जातो? ना की तुम्हाला निराशाकडे, ना की तुम्हाला दुःखाकडे, ना की तुम्हाला अ, दुसरीकडे घेऊन जात नाही. तर हा अशा प्रकारचा शोक आहे, जो तुम्हाला मृत्यूच्या वाटेकडून जीवनाकडे घेऊन जातो. आणि मग पहा, त्यामध्ये आपण पहिली महत्वाची बाब जी आहे, ती शिकणार आहोत आणि ती म्हणजे काय, की वैयक्तिक पापांबद्दल शोक, स्वतःच्या पापांबद्दल शोक. ख्रिस्त ज्यावेळेस त्या लोकांना म्हणत आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य. ज्यावेळेस तो पुढे आणखी म्हणत आहे, जे शोक करीत आहेत ते धन्य. नक्कीच हे दोन्ही जे शब्द आहेत, आत्म्याने दीन आणि शोक करणे, या दोन्ही बाबी आपल्याला एक महत्त्वाचं सत्य प्रगट करत आहे. ते म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कशी आहे? पूर्णपणे त्याच्याबद्दल हे जे संदर्भ आहेत, ही जी वचनं आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. का बरं एक व्यक्ती शोक करतो आणि तो शोक तुम्हाला स्वर्गाकडे, आनंदाकडे घेऊन जातो. एक असा शोक आहे, जो तुम्हाला निराशाकडे घेऊन जातो. तर दुसरीकडे ख्रिस्त ज्या शोकाबद्दल बोलत आहे, तो धन्य शोक आहे. कारण तो तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जात आहे आणि तो शोक म्हणजे काय? सगळ्यात पहिली बाब म्हणजे आपण आपल्या वैयक्तिक पापांबद्दल शोक करतो. पहा, त्याच्यासाठी आपण एक वचन वाचूया. पहिली योहान 3रा अध्याय वचन 9 आणि 10 मध्ये योहान काय म्हणतो बघा, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व शैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही
व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. आता ही जी वचनं आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थाने शोकाचं एक वर्णन करेल आणि ती म्हणजे काय, की खऱ्या अर्थाने विश्वासणारा जो आहे, जो अगोदर ख्रिस्तापासून दुरावलेला असतो. ख्रिस्तविरहित त्याचं जीवन आपल्याला माहीत आहे. देवाच्या क्रोधाखाली तो आपलं जीवन जगतो आणि अशा वेळी ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्या महान सामर्थ्याने त्याला आत्मिक रीतीने जिवंत करतो, जाग करतो, त्याचे डोळे उघडतो आणि त्याच्या महान ख्रिस्ताच्या सुवार्तेने त्याला तो त्याच्या पापाची जाणीव करून देतो. तू किती भयंकर पापी आहेस आणि पहा देव किती महान नीतिमान आहे. अशा नीतिमान पवित्र देवाच्या हातात तू पडलेला आहेस. त्याचा क्रोध तुझ्यावर आहे आणि पहा त्याचा क्रोध तुला नाशाकडे घेऊन जाणारा आहे. यातून तू बिलकुलच वाचू शकणार नाहीस. का बरं? कारण तू पापी, भ्रष्ट आणि आपल्या पापामध्ये मेलेला असा होतास. अशा स्थितीमध्ये बघा तुला नीतिमानतेची गरज आहे. एका नीतिमत्वाची गरज आहे. का बरं? कारण त्या नीतिमान देवासमोर तुला उभं राहण्याकरिता आणि मग ते नीतिमत्व स्वतः ख्रिस्त आहे. त्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे. ज्याने तुझ्या त्या सर्व न्यायी नीतिमान मागण्या, तुझं पाप त्याने स्वतःवर घेतलेला आहे. तो तुझ्यासाठी पाप असा झाला. तुझ्यासाठी शाप असा तो झालेला आहे. त्याने वधस्तंभावर त्या पित्याच्या सर्व न्याय नीतिमान मागण्या तू पूर्ण करण्यास असमर्थ होता. त्या सर्व त्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुझ्या जागेवर त्या वधस्तंभावर त्याने पूर्ण केलेले आहे. आणि पहा तो मृत्यू पावला त्याच्या मरणाने त्याने त्याच्या रक्त सांडल्याद्वारे त्याने तुझ्या पापाबद्दल खंडणी भरून दिलेली आहे. आणि आता त्याचं नीतिमत्व तुझ्यावर बहाल करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जर तुला त्या जिवंत देवासमोर नीतिमान ठरायचं आहे, तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्या पापाबद्दल पश्चाताप कर. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव आणि त्याच्याच इच्छेप्रमाणे आपलं जीवन जग. आणि पहा या स्थितीमध्ये ज्यावेळेस तो पापी व्यक्ती जो आहे, त्याला ज्यावेळेस त्याच्या पापाची जाणीव होती, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने रडल्याशिवाय, शोक केल्याशिवाय राहणार नाही. त्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस तो देवाचं पावित्र्य पाहतो, स्वतःच्या घाणीकडे ज्यावेळेस पाहतो तो आणि देवाच्या पावित्र्याकडे पाहिल्यानंतर त्याला स्वतःची घाण दिसते आणि पहा तो स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करतो. तो पश्चाताप सुद्धा देवाचं दान आहे. देवाचा आत्मा पुरवितो आणि अशा स्थितीने आपल्याला पाहायला भेटतं, की तो शोक जो आहे, तो शोक त्या व्यक्तीला पश्चातापाकडे घेऊन जातो. आणि आपल्याला पाहायला भेटतं अशा प्रकारे तो व्यक्ती ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून त्याचा स्वीकार करतो. आता बघा इथं सांगितलेलं आहे अशा व्यक्तीला काय म्हटलेलं आहे, तो देवापासून जन्मलेला आहे. का बरं? कारण तारण हे पूर्णपणे देवापासून आहे. हे देवाचं अद्भुत कार्य आहे. त्याच्या कृपेने ते आहे. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. पहिली योहान 3:9 आणि 10 त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. म्हणजे काय हो? त्याचं बीज त्याच्यामध्ये राहतं. कशाबद्दल हे शिकवलं जात आहे? जसं आपण जर विचार केला, तर जसा बाप आणि लेक, बापाचे गुण ज्या प्रकारे लेकामध्ये येतात, अशाच प्रकारे जणू काय देवापासून जन्मलेल्या नात्याने देवाने अनमोल तारण दिलेलं आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं, की देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करतो. तो आपल्याला पापापासून दूर राहण्याकरिता सहाय्य करतो. आपण जर पाप केलं देवाच्या विरुद्ध, तर तो आपल्या मनाला त्याच्याबद्दल दोष लावितो आणि आपल्याला सुधारतो त्याच्या वचनाद्वारे. आणि पुढं काय सांगितलंय, देवापासून जन्मलेला तो आहे, जो पाप करत नाही म्हणे. वचन 10 ह्यावरून देवाची मुले आणि सैतानाची मुले उघड दिसून येतात म्हणे. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. आता हे वचन अशा प्रकारे नाही की आता विश्वासणारा झाला म्हणजे तो कधीच पाप करत नाही. अशाबद्दल योहान इथं बोलत नाहीये. कारण खऱ्या अर्थाने जर आपण बोललं, तर खरा विश्वासणारा सुद्धा पाप करू शकतो, पापात पडू शकतो.
परंतु या वचनाचा अर्थ असा आहे, देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. म्हणजेच योहान याबद्दल शिकवत आहे, की खरा विश्वासणारा सतत पापात राहू शकत नाही. तो पश्चाताप करून, ते पाप सोडून देऊन पुन्हा तेच तो करत बसणार नाही. तो देवाच्या हाती पडतो आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर अनेक लोकं म्हणतात, की "नाही आता तू ख्रिस्तावर विश्वास ठेवलास, तुझं तारण झालं, तुझ्याकडून पाप होणारच नाही." नक्कीच देवाच्या प्रिय लेकरांनो, ख्रिस्तामध्ये आपल्याला हे तारण मिळालेलं आहे, नवीन जन्म मिळालेला आहे आणि पहा आपल्याला पाहायला भेटतो, की ख्रिस्ताचं मन आपल्याला मिळालेलं आहे. ख्रिस्ताचा स्वभाव तो आत्मिक स्वभाव आपल्याला मिळालेला आहे. परंतु आपला पापी स्वभाव पूर्णपणे नष्ट झालेला नाही. आपण या पापी देहामध्ये आहोत. तर नक्कीच या दोन्ही स्वभावामध्ये, या दोन्ही मनामध्ये युद्ध सुरू आहे. आणि म्हणूनच मनुष्य देवाचं वचन सांगतं. पौल म्हणतो, की मला चांगलं करण्याची खूप उत्कंठा असते म्हणे. परंतु माझा देह ते करू देत नाही म्हणे मला. चांगलं करायचं मी जरी इच्छा केली तरी देह मला वाईटाकडंच पुष्कळदा घेऊन जातो. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, ती माणसाची दुर्बलता आहे आणि ह्या दुर्बलतेमध्ये सुद्धा देवाची कृपा आपल्याला पुरेशी आहे. आणि विशेष करून जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही या वचनाप्रमाणे असा जर अर्थ काढला, की नाही आता मला ख्रिस्त लाभला म्हणजे आम्ही आत्ताच परिपूर्ण झालो. आमच्या ठायी पापच नाही, आम्ही पापच करत नाही विश्वासणाऱ्या नात्याने. नक्कीच, तर आपण चुकीच्या प्रकारे वचनाला घेत आहोत. याचा अर्थ असा आहे, की विश्वासणारा त्याची जी जीवनशैली आहे, ती पापामध्ये पूर्णपणे नेहमीकरिता तो पापामध्ये नाही राहू शकत. कारण पहा पुढे योहानच पहिला अध्याय वचन 8 मध्ये काय म्हणतोय बघा, आपल्या ठायी पाप नाही असं जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठायी सत्य नाही. पहा हाच योहान जो अध्याय 3 मध्ये ज्या प्रकारे बोलत आहे, की देवाची लेकरं या नात्याने आपण पाप करत नाही देवापासून जन्मलेले, तोच म्हणतो, की आता जो म्हणतो, की माझ्या ठायी पाप नाही. विश्वासणाऱ्यांबद्दलच बोललं जात आहे. अनेक लोकांना वाटेल, की ख्रिस्त लाभला म्हणजे आता मी परिपूर्ण झालो. आता माझ्या ठायी पापच नाही. नाही, नाही, नाही. आपल्याला नित्य पापांची क्षमा मागणं गरजेचं आहे. हा पवित्रीकरणाचा भाग आहे. प्रगतशील पवित्रीकरणाचा भाग आहे. ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की देव त्याची कृपा त्याच्या लोकांना पुरवितो. आपण जे चुकणारे, बहकणारे लोकं, आपण जे देवापासून दुरावलेले, ते आपल्याला त्याने त्याच्या कृपेने वाचवलेलं आहे. आणि पहा, ही पहिली बाब आपल्याला स्पष्ट करते, की धन्य तो शोक का आहे? का बरं? कारण आपण पापाबद्दल शोक करतो आणि तो शोक आपल्याला पश्चातापाकडे घेऊन जातो. तो शोक सुद्धा करण्यास देवाचा आत्मा आपल्या मनाला चुरचूर लावतो आणि हे आपल्याला अगदी सरळ आहे. दुसरी जी बाब आहे, आपण जो शोक करतो, मग खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, तर आपल्याला हे पाहायला भेटतं, की आता अ, विश्वासणाऱ्या नात्याने आपण बघितलं, की देवापासून जे जन्मलेलं आहे ते पाप करत नाही म्हणे. परंतु पुन्हा एक वार आपल्याला पाहायला भेटतं. पहिला अध्याय वचन 8 मध्ये सांगितलं, की जो असं म्हणतो, की माझ्या ठायी पाप नाही, तो स्वतःला काय करतो म्हणे, तो फसवतो म्हणे, नाही का? तर खऱ्या अर्थाने मग एक विश्वासणाऱ्या नात्याने ज्यावेळेस विश्वासणारा देवाच्या विरुद्ध पाप करतो, मग काय देवबाप त्याला सार्वकालिक जीवनापासून दूर करतो का? काय देवाचा आत्मा त्याला सोडून जातो का? तर मग त्यावेळेस आपल्याला जी बाब आहे, त्यावेळेस नक्कीच देवबाप त्याला त्याच्या पापाचं प्रतिफळ देतो आणि त्यालाच काय म्हणतात, शिस्त लावणं, अनुशासन करतो देवबाप त्याच्या लेकरांना. पहा, पहिले योहान अध्याय 3 आणि वचन 9 मध्ये देवापासून जन्मलेला आणि वचन 10 मध्ये सांगितले देवाची मुले. हे दोन्ही शब्द आपल्याला अशा प्रकारे दाखवत आहे, की देव आणि आपली घनिष्ठता ख्रिस्तामध्ये आता तो देव आपला पिता झालेला आहे. आपण त्याची लेकरं झालेलो आहोत आणि या जगातील पिता जो आहे, जर त्याचं लेकरू जर चुकत असेल, जर काहीतरी त्याच्या विरुद्ध वागत असेल, तर तो त्याला काय करतो, काठी घेतो आणि शिस्त लावतो, नाही का?
त्याला दंड नाही म्हणता येणार, नाही का? शिस्त लावणं आणि शासन करणं ह्या 2 वेगवेगळ्या बाबी झाल्या. पिता आपल्या लेकरांना शिस्त लावतो, अनुशासन करतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला या वचनामध्ये पाहायला भेटतं. या वचनामध्ये आपण शिकू शकतो. पिता त्याच्या लेकरांना शिस्त लावतो. ख्रिस्तामध्ये देव आपला पिता झालेला आहे आणि जसा बाप आपल्या लेकरांना शिस्त लावतो, तसा स्वर्गीय पिता त्याच्या लेकरांना शिस्त लावतो. पहा, इब्री लोकास पत्र 12 अध्याय वचन 5 आणि 6 काय सांगतं? आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारितो. देवाचं अनुशासन बघा. तो देव जो पिता या नात्याने तो काय करत आहे? शिस्त लावतो त्याच्या लेकरांना, जेणेकरून ते लेकरं सरळ मार्गाने चालावे. जेणेकरून त्याच्या प्रिय पुत्राच्या प्रतिमेमध्ये ते घडावेत. आणि मग पहा, ज्यावेळेस त्याची लेकरं त्याच्या विरुद्ध वागतात, ज्यावेळेस पाप करतात, मग पहा त्याचं अनुशासन लावणं कशा प्रकारचं आहे, त्याचं पण आपल्याला पुढे पाहायला भेटतं, की देव कशी शिस्त लावतो. मग कशी शिस्त लावतो? जर तुम्ही इस्रायल लोकांबद्दल जर विचार केला, तर इस्रायल लोकं कुरकुर करणारे होते. प्रत्येक वेळी त्यांनी कुरकुर केली. देवाने त्यांना अद्भुत रीतीने मिस्र देशातून बाहेर काढलं. त्यांना त्यांच्या समोर तांबडा समुद्र दुभागण्यात आला. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी कुरकुर केली. त्यानंतर त्यांनी अ, जेवणाबद्दल कुरकुर केली. अशा सर्व स्थितीमध्ये देवाने त्यांना शिस्त लावली. वेगवेगळ्या प्रकारे मग मरी पाठवून म्हणा, आग्या साप त्यांच्यामध्ये पाठवून म्हणा किंवा सगळ्यात मोठी शिस्त लावण्याची एक बाब म्हणजे काय? देवबाप म्हटला, "मी यांना ह्याच अरण्यामध्ये मारून टाकतो आणि यांच्या नंतरची पिढी मी पुढे घेऊन जातो." देवाचं शिस्त लावणं हे पहा, तो त्याच्या लेकरांना अनुशासन लावतो. ती कशी शिस्त लावतो बघा. आपल्याला पहिले करीन 11वा अध्याय वचन 29 आणि 30 ज्या ठिकाणी पौल जो आहे तो प्रभोजनाबद्दल त्याचं महत्त्व तो स्पष्ट करून देत असताना तो म्हणत आहे, की जर कोणी ते अयोग्य रीतीने घेत असेल, तर अयोग्य रीतीने घेणाऱ्यावर येणारे परिणाम कसे आहेत बघा वचन 29 आणि 30. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. म्हणजे ख्रिस्त काय आहे? त्याचं गौरव काय आहे? त्याच्याबद्दल आदर न बाळगता तुम्ही जर प्रभुभोजन ह्या विधीमध्ये सहभागी होता, ज्या रीतीने देवाने ख्रिस्ताने हा विधी आपल्याला लावून दिलेला आहे, त्याबद्दल विचार न करता तुम्ही या विधीमध्ये सहभागी होता, तर पहा ते काय करून घेत आहेत? दंड ओढून घेत आहात. आणि मग तो दंड कशा प्रकारचा आहे वचन 30 मध्ये तो म्हणतो, की पुष्कळ जण दुर्बळ आहेत. पहा करिंथ मंडळीमधील अनेक लोक अगदी अशक्त आणि दुर्बळ झाले होते. दुर्बळ आणि आजारी पडलेले होते. त्याचं कारण काय होतं? अनुशासन. आणि बरेच निद्रेत आहे म्हणे आणि बऱ्याच लोक मरण सुद्धा पावले. देव अनुशासन लावतो. मग ते वेगवेगळ्या मार्गाने कदाचित आजार पण असेल, दुर्बलता असेल किंवा कदाचित मरण सुद्धा त्या अनुशासनाचा एक भाग असेल. परंतु तरी सुद्धा देव त्याच्या लेकरावर प्रीती करतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून नक्कीच विश्वासणाऱ्या नात्याने आपण आपले जीवन जगत असताना पहिली बाब आपण शिकलेलो आहे, की वैयक्तिक पापांबद्दल शोक करणं. ही तिथून तो शोक आपल्याला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे. नित्य आपल्याला आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागणं गरजेचं आहे जिवंत देवासमोर. तो कशी अनुशासन करतो, कशी शिस्त लावतो त्याबद्दल सुद्धा आपण शिकलेलो आहे. दुसरी जी बाब आहे तो शोक. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता खरा विश्वासणारा इतरांसाठी सुद्धा इतरांच्या पापांबद्दल तो शोक करतो. इतरांकरिता तो शोक करतो. पहा पौल मंडळांकरिता रडायचा. पौल ज्यावेळेस मंडळी सत्य शिक्षणापासून बहकत असायची, पौल दुःख करायचा. पहा गलतीकारास पत्र
त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. जेव्हा त्या मंडळीतील गलती या प्रांतातील मंडळांमधील अनेक लोक त्या सत्य सुवार्तेपासून दुसऱ्या सुवार्तेकडे वळायला लागलेले होते. अशा वेळी पौल दुःखाने आणि क्रोधाने त्यांना बोलत आहे. तो म्हणतो, "मला आश्चर्य वाटत आहे, तुम्ही इतक्या लवकर त्या सत्य सुवार्तेपासून अन्य सुवार्तेकडे वळत आहात." पौलाने सुद्धा इतर विश्वासणाऱ्यांकरिता शोक केला. त्यांच्या वागण्याबद्दल, त्यांच्या कृत्यांबद्दल त्याला दुःख झालं. खरा विश्वासणारा हा फक्त स्वतःच्याच पापांबद्दल शोक करत नाही, तर इतरांच्या पापांबद्दल देखील तो शोक करतो. पहा, यशाचं उदाहरण आपल्या समोर आहे. जेव्हा त्याने तो स्वर्गीय दृष्टांत पाहिला, त्या महान प्रभूचं गौरव त्या ठिकाणी पाहिलं, त्या त्रैकत्वाचं गौरव त्या ठिकाणी पाहिलं, त्यावेळेस तो म्हटला, की "हाय, हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे." स्वतःबद्दल त्याची स्थिती त्याला समजली, की मी घाण आहे. किती घाण आहे. मी अशुद्ध ओठांचा आहे म्हणे. आणि दुसरी बाब अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. पहा, दोन्ही बाबी इथं स्पष्ट आहे. तो स्वतःबद्दल सुद्धा तो शोक करत आहे. त्याचं वर्णन यातून पाहायला भेटतं आणि त्याच्या लोकांबद्दल सुद्धा तो दुःखी आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. तो म्हणतो आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्या जिवंत देवाचं गौरव ज्यावेळेस एक पापी, भ्रष्ट व्यक्ती पाहतो, त्यावेळेस तो शोक केल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, हे वचन अगदी त्याबद्दल मार्गदर्शन करतं. त्यानंतर यिर्मयाने सुद्धा यरुशलेमेसाठी शोक केलेला आहे. पहा 9वा अध्याय वचन 1, यिर्मया 9 आणि वचन 1. आहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते, तर किती बरे होते. म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता. बघा इथं यिर्मयाच्या शोकाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. ज्यावेळेस यरुशलेमेवर जो भयंकर जे अरिष्ट येणार होतं, आलेलं होतं, त्या सर्व गोष्टीबद्दल आणि त्यांच्या वागण्याबद्दल आणि त्या अवस्थेबद्दल यिर्मया शोक करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा शोक केला. पहा ज्यावेळेस लाजरस त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर योहान 11 आणि वचन 35 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की तो रडला. का बरं? लाजर मेला म्हणून तो रडला का? नाही, परंतु त्या लाजराच्या मृत्यूकडे आणि ती जी सडलेली अवस्था होती, त्याकडे पाहून त्याने पापाचा परिणाम काय आहे, त्या परिणामाबद्दल तो रडला. किती भयंकर तो परिणाम आहे, ज्यामुळे मानवजात जणू काही कुजलेल्या, सडलेल्या अवस्थेसारखी होते. त्यासोबतच यरुशलेम येथील जी बंडखोर लोक होते, त्या लोकांबद्दल सुद्धा ख्रिस्ताने शोक केलेला आहे. का बरं? कारण ख्रिस्ताने त्या ठिकाणी आणि इतर गावांमध्ये सुद्धा कफरनहूम आणि इतर गावामध्ये अनेक चमत्कार केले, शिक्षण दिलं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणच्या लोकांची मनं कठीण होते. त्यांनी ख्रिस्ताचा नकार केला आणि पहा ख्रिस्त शोक करत आहे. तो म्हणतो, की तुमच्यापेक्षा न्यायाच्या दिवशी सदोम आणि गमोरा या नगरांना बरं जाईल म्हणे. का बरं? कारण कदाचित जर ही चिन्ह चमत्कार त्यांनी पाहिले असते, तर ती तुमच्या अगोदर बदलली असती म्हणे. म्हणजे इतकी बंडखोर लोक हे होते, त्यांच्यासाठी ख्रिस्ताने सुद्धा शोक केला. तर विश्वासणाऱ्या नात्याने आपण इतरांसाठी सुद्धा शोक, दुःख करणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय आहे? दुःख करणं म्हणजे काय बरं? आता रडत बसणं असं नाही, परंतु ती कळकळ आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. इतरांना ख्रिस्ताच्या कृपेत वाढण्याकरिता, ख्रिस्ताबद्दल त्यांना बोध करण्याकरिता ती कळकळ आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण शोकाबद्दल विचार करतो, तर नक्कीच शोकानंतर सांत्वन पाहिजे. सांत्वन असेल तरच त्या शोकाचं निरासन होतं, नाही का? नाहीतर तो शोक कदाचित नरकाकडे, निराशेकडे घेऊन जातो. परंतु पहा, हा जो धन्य शोक आहे, तो सांत्वनाकडे घेऊन जाणारा आहे. आणि पहा, या ठिकाणी सांत्वन हा जो शब्द आहे, त्याला मला असं वाटतं इंग्लिशमध्ये कम्फर्टेड आणि
आपल्याला पाहायला भेटतं की तो जो शब्द आहे सांत्वनासाठी वापरलेला मूळ ग्रीक भाषेमध्ये तो आहे पॅराक्लेटॉस किंवा पॅराक्लेट. हा जो शब्द आहे तो शब्द ख्रिस्ताने देव जो पवित्र आत्म्यासाठी वापरलेला आहे. का बरं? पहा योहान 14 आणि वचन 26 मध्ये, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. कैवारी, पॅराक्लेटॉस. कैवारी म्हणजेच पाराक्लेत, ख्रिस्तासारखाच सांत्वनदाता, मदतगार असा त्याचा अर्थ होतो. हे वचन आपल्याला स्पष्ट करतं, की सांत्वन जे आहे ह्या शोकाचं, हे सांत्वन जग नाही करत आपल्या या शोकाचं सांत्वन. हे आपल्या शोकाचं सांत्वन कोणता पैसा नाही करू शकत. हा जो शोक आहे, तो शोकाचं सांत्वन कोणती आपली मान्यता, कोणता आनंद ते नाही करू शकणार. तर तो सांत्वन केवळ देव देतो. त्याच्या कृपेने, विश्वासाच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तो हे सांत्वन देतो आणि देवाच्या गौरवासाठी तो हे सांत्वन देतो. देव या धन्य शोकाचं सांत्वन कशा प्रकारे करतो मग? कशा प्रकारे या धन्य शोकाचं सांत्वन करतो? पहिली बाब म्हणजे तारणाद्वारे. दुसरे करी 7वा अध्याय वचन 10 आपल्याला शिकवितं, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. ईश्वर प्रेरित दुःख आणि ऐहिक दुःख, जगातील हे दुःख, जगातील शोक नित्य नाशाकडे, निराशेकडे घेऊन जातो. परंतु ईश्वर प्रेरित दुःख तारणाकडे घेऊन जाणार आहे. तो शोक, जो शोक तुम्ही स्वतःच्या पापांबद्दल करता, तो देवाच्याच कृपेने आहे आणि तो शोक तुम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे. तो तारणदायी आहे जणू काय. तो तारणाकडे घेऊन जातो. हे पूर्णपणे देवाच्या कृपेचं कार्य आहे. हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शक्य झालेलं आहे. कारण ख्रिस्त आपलं सांत्वन आहे. ख्रिस्ताने दिलेला त्याचा आत्मा आपला सांत्वनदाता आहे. तो तारणदायी शोक आपल्याला तारणाकडे, त्या पश्चातापाकडे घेऊन जातो. तो पश्चाताप आपल्याला तारणदायी विश्वासाकडे घेऊन जाणारा आहे. ह्या सर्व बाबी अगदी सरळ-सरळ एकाच वेळी, एका क्षणात घडताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये असा क्रम नाही. सरळ-सरळ आणि सरळ अशा प्रकारे या बाबी आपल्याला पाहायला भेटतात. तर मग देव त्याच्या तारणाद्वारे त्याच्या लोकांच्या शोकाचं सांत्वन करणारा आहे. दुसरी बाब, देव कशा प्रकारे सांत्वन करतो? पहा, जर तुम्ही त्या शिष्यांबद्दल विचार केला, ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं, की आता मी लवकरच पित्याकडे जाणार आहे. आणि मग ख्रिस्ताचं त्याने सांगितलं, की मनुष्याच्या पुत्राला नाही का दुःख सहन, मृत्यू आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पित्याकडे तो जाणार आहे. या सर्व बाबी ज्यावेळेस शिष्यांनी ऐकल्या, की आता ख्रिस्त जात आहे, त्यावेळेस ते अस्वस्थ झाले, दुःखी झाले आणि अशा स्थितीमध्ये ख्रिस्त त्यांना म्हणतो, अध्याय 14 योहान अध्याय 14 आणि वचन 1 आणि वचन 16, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. तो म्हणतो अस्वस्थ होऊ नका, दुःखित होऊ नका म्हणे. का बरं? कारण वचन 16 सांगतं, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी ख्रिस्तासारखाच, ख्रिस्ताची उणीव भरून काढणारा, तुमची अस्वस्थता बदलून काढणारा, तुम्हाला सांत्वन देणारा सत्याचा आत्मा तो देईल. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावं. पहा, हा सांत्वनदाता आहे देवाचा आत्मा. देव जो पवित्र आत्मा आपलं सांत्वन करतो, तो आपला मदतगार आहे. आपल्या सर्व स्थितीमध्ये, निराशेमध्ये, आपल्या भयंकर अशा स्थितीमध्ये सुद्धा, काळोखाच्या स्थितीमध्ये सुद्धा तो प्रकाश देणारा आहे. तर पहिली बाब, तो सांत्वन कशा प्रकारे करतो त्याच्या तारण्याद्वारे.
त्यानंतर देव त्याच्या आत्म्याद्वारे सांत्वन करतो आणि तिसरी बाब देव त्याच्या वचनांद्वारे सांत्वन करतो. रोम 15:4 धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाची योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिल्या ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता आहे. पहा, देवाचं वचन अधिकारयुक्त आहे. ते जिवंत देवाचा शब्द आहे. ते महान, गौरवी, जणू काय त्या महान राजाने दिलेला आदेशच आहे. त्याच्या प्रजेसाठी दिलेली जणू काही ती राज्य घटनाच आहे. जे आपल्या जीवनास, आपल्या तारणास, सुभक्तीस, पवित्रीकरणास, आपल्या तारणामधील सर्व प्रकारे आपल्या जीवनातील सर्व गोष्टींकरिता, सर्व स्थितीकरिता पुरेसं असं आहे देवाचं वचन. जे आपल्याला दुःखात सांत्वना देतं, जे आपला आनंद द्विगुणित करतं, जे आपल्याला निराशेमध्ये आशा देतं, जे आपल्याला सुधारतं, सद्बोध करतं, नीतिशिक्षण देतं आणि आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. किती अद्भुत आहे! देव स्वतः सांत्वन देत आहे. किती अद्भुत ही वचनं आहे आणि खऱ्या अर्थाने मी ज्यावेळेस याला धन्यशोक म्हटलेलो आहे, तर नक्कीच हा धन्यशोक आहे. का बरं? कारण स्वतः देवाच्या कृपेने हा शोक मनुष्य करू शकतो, जो तुम्हाला जीवनाकडे घेऊन जाणारा आहे. जगातील शोकाप्रमाणे हा शोक नाहीये. हा शोक जीवनाकडे घेऊन जातो आणि केवळ हे देवाच्या कृपेची आठवण करून देणारा आहे. आपल्या पापाबद्दल इतरांकरिता आपण प्रार्थना करतो. आपल्या स्वतःच्या पापाबद्दल आपण दुःख करतो. आपण त्याबद्दल पश्चाताप करतो. क्षमा मागतो देवाकडे. त्याच्या हाती आपण पडतो. हे देवाचं कार्य आहे आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. या विषयाच्या शेवटी येत असताना आता आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या मनाकडे जाऊन विचारणं गरजेचं आहे, की काय खऱ्या अर्थाने मी माझ्या पापांबद्दल खरा शोक केलेला आहे का? मी खऱ्या अर्थाने माझ्या पापाबद्दल पश्चाताप केलेला आहे का? ख्रिस्तावर खऱ्या अर्थाने मी विश्वास ठेवलेला आहे का? काय मी त्याच्या वचनाप्रमाणे माझं जीवन जगत आहे का? आम्हाला माहित नाही. ख्रिस्त महान गौरवी प्रभू जो स्वर्गामध्ये महान रीतीने विराजमान आहे, तो कधी येईल आम्ही नाही सांगू शकत. परंतु ज्यावेळेस तो येईल, काय त्याच्यासोबत मी सदा सर्व काळ राज्य करू शकेल काय? मला ती खात्री आहे का, की तारण त्याच्या कृपेने मला लाभलेला आहे. आणि जर नसेल तर ही त्याने दिलेली वेळ आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या हाती पडा. जे निवडलेले आहेत त्यांना तो तारण्यास त्याच्या कृपेने तो समर्थ आहे. तारण केवळ त्याच्या कृपेने आहे, त्याच्या गौरवासाठी आहे आणि त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी त्याने ते ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या जिवंत आणि गौरवी प्रभूला आपण धन्यवाद देऊ. त्याची उपकार स्तुती आणि त्याचा गौरव करूया. प्रभू तुम्हाला या वचनाद्वारे विशेष करून आशीर्वादित करो आणि या वचनांप्रमाणे आचरण करण्याकरिता आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा आणि दया तो पुरवो.